संजय राऊत यांच्या बहुचर्चित नरकातला स्वर्ग या पुस्तकाचं आज प्रकाशन. रवींद्र नाट्य मंदिरामध्ये प्रकाशनाचा सोहळा. उद्धव ठाकरे, शरद पवार, जावेद अख्तर राहणार उपस्थित. पुस्तकामध्ये संजय राऊत यांच्याकडून अनेक दावे. आपल्याला ईडीकडून अटक होण्याच्या आधी मित्र परिवाराला त्रास दिला जात होता, राऊतांचा आरोप. थेट गृहमंत्री शहांना फोन लावून आपल्याला अटक करा, पण निकटवर्तीयांना, कुटुंबियांना त्रास का देता, राऊतांचा सवाल. ईडी चौकशीच्या दरम्यान ईडी अधिकाऱ्यांवरती होता वरून दबाव. संजय राऊतांचा पुस्तकामधून दावा. वर बोलून घ्या म्हणजे आमच्यावरचाही दबाव कमी होईल. अधिकाऱ्याने चौकशीच्या दरम्यान दिला होता सल्ला, तर आपल्यावरती केवळ बाळासाहेब ठाकरे असल्याचं राऊतांनी सुनावलं. महाविकास आघाडीच्या काळामध्ये केवळ मुस्लिम असल्याने मुश्रीफांचं गृहमंत्रीपद हुकलं. खासदार संजय राऊत यांचा नरकातला स्वर्ग या पुस्तकामधला दावा. मुस्लिम असल्यामुळे मुश्रीफ प्रत्येक गोष्टीमध्ये टार्गेट होण्याची पवारांना भीती, पुस्तकात उल्लेख. आपल्या अटकेच्या आदल्या दिवशी एकनाथ शिंदेंनी फोन केला. शहांशी बोलू का असं विचारलं. संजय राऊत यांचा दावा. तर आपण समर्थ असल्याचं शिंदेंना उत्तर. राऊतांचं वक्तव्य. बालसाहित्याचा फडणवीसांनी अपमान केला. संजय राऊतांचं फडणवीसांना प्रत्युत्तर. फडणवीसांनी पुस्तकातलं सत्य स्वीकारावं, राऊतांकडून आवाहन. अमित शहा दिल्लीमध्ये असल्यावरच भाजप शिवसेनेमध्ये दरी पडायला सुरुवात झाली. संजय राऊत यांचा दावा. शिवसेना आपला जुना मित्र आहे असं म्हणत जेटलींना, शहांना समजावण्याचा त्यांनी प्रयत्न केला होता, राऊत यांचा दावा. संजय राऊत पाकिस्तानसारखे गुन्हे करतात आणि व्हिक्टीम कार्ड खेळतात. मनसेचे मुंबई अध्यक्ष संदीप देशपांडे यांची टीका. राऊत हे स्वातंत्र्य सैनिक म्हणून नव्हे तर घोटाळ्याच्या आरोपांमुळे तुरुंगात गेले होते, देशपांडेंचा टोला. संजय राऊत घोटाळा करून तुरुंगामध्ये गेले, त्यामुळे घोटाळा कसा केला याबद्दल त्यांनी पुस्तकामध्ये लिहायला हवं होतं, मात्र त्याबद्दल त्यांनी काहीही लिहिलं नाही. मनसेचे नेते संदीप देशपांडे यांची संजय राऊतांवर टीका. पुणे महानगरपालिका निवडणुकीमध्ये अजित पवारांना सोबत घेतल्यास फटका बसेल असं भाजपला वाटतंय, त्यामुळे पुण्यामध्ये महायुतीला ब्रेक लागण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पुण्यामध्ये 105 नगरसेवक जिंकून आणण्याचं टार्गेट. पुणे महानगरपालिकेमध्ये एकूण 166 जागा असून 2017ला भाजपनं 100 जागा जिंकल्याचा उल्लेख आहे. एक देश एक निवडणूक विधेयकाच्या समितीचे सदस्य महाराष्ट्राच्या दौऱ्यावर. 3 दिवसीय महाराष्ट्र दौऱ्यामध्ये आज विविध विभागामधल्या अधिकाऱ्यांच्या भेटी घेणार. सोमवारी राज्यामधल्या प्रमुख पक्षांच्या नेत्यांसोबत चर्चा. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका 2 टप्प्यामध्ये होण्याची शक्यता. पहिल्या टप्प्यामध्ये जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्या, तर दुसऱ्या टप्प्यामध्ये महानगरपालिका निवडणुका होण्याचा अंदाज आहे. मराठा समाजाला 10% आरक्षण देण्याचा राज्य सरकारचा निर्णय. त्याला आव्हान देणाऱ्या याचिकांवरती नव्याने सुनावणी. सरन्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली विशेष पूर्णपीठ स्थापन. लवकरच सुनावणी. इंद्रायणी नदीच्या निळ्या पूररेषेमध्ये बांधलेल्या चिखलीमधल्या 36 अनधिकृत बंगल्यांवरती पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची कारवाई. सकाळी 8 वाजेपर्यंत 25% पाडकाम. इंद्रायणीच्या पूररेषेमध्ये 36 बेकायदा बंगले. यामधल्या 29 बंगल्यांच्या मालकांची हायकोर्टामध्ये धाव. हायकोर्टाचा दिलासा नाही. चित्रपट मालिकांच्या चित्रीकरणाला नैसर्गिक ठिकाण वगळता अन्य ठिकाणी तात्पुरते स्टुडिओ उभारण्यासाठी परवानगी मिळण्याची शक्यता. अनधिकृत स्टुडिओंना आळा बसवण्यासाठी लवकरच नियमावली जाहीर करणार असल्याचं भूषण गगराणी यांचं मत. मुंबईतील 134 इमारती धोकादायक. सर्वाधिक धोकादायक इमारती गोरेगाव आणि वांद्रे पश्चिमेला. या इमारती रिकाम्या करून पाडण्याचं पालिकेच्या समोर मोठं आव्हान. मुंबई विमानतळाला पुन्हा एकदा धमकी. मुंबई विमानतळ पोलिसांच्या ईमेल आयडीवरती धमकीचा मेल आलाय. अफजल गुरु आणि सॅवकू शंकरला अन्यायकारक पद्धतीने फाशी दिल्याचा उल्लेख आहे. कोल्हापूरमध्ये भारतीय सैनिकांच्या सन्मानार्थ दसरा चौकामधून भव्य तिरंगा रॅली. खासदार धनंजय महाडिक आणि आमदार अमल महाडिक रॅलीमध्ये सहभागी. नागपूरमध्ये उद्या माजी सैनिकांकडून तिरंगा रॅलीचं आयोजन. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सहभागी होणार. शहीद चौक ते बडकस चौकाच्या दरम्यान रॅली काढली जाईल. भारतीय बॅलिस्टिक क्षेपणास्त्र डागल्यामुळे नूर खान एअरबेस उद्ध्वस्त. जनरल सय्यद असीम यांची माहिती. आपल्या हवाई दलाने आपल्या देशाचं रक्षण करण्यासाठी स्वदेशी तंत्रज्ञानाचा वापर केला. शहाबाज शरीफ यांची माहिती. अटारी वाघा बॉर्डर सध्या बंद आहे, पण भारतानं अफगाणिस्तानच्या मालासाठी काल ही बॉर्डर खुली केली.
सुकामेवा घेऊन आलेले 160 ट्रक विशेष बाब म्हणून भारताला येऊ दिले आहेत. भारत लवकरच हाफिज सईद, मसूद अझहर, दाऊद सारख्या मोस्ट वॉन्टेड यादी ही पाकला सोपवणार आहे. दोन्ही देशांमधले संबंध सुधारावेत असं वाटत असेल, विश्वसनीयता सिद्ध करायची असेल तर मग दहशतवादी द्या, भारताचं पाकिस्तानला आव्हान. खासदार शशी थरूर यांच्या नावावरती काँग्रेसकडून फुली. परदेशामध्ये जाणाऱ्या खासदारांच्या सर्वपक्षीय शिष्टमंडळामधून वगळलं. सरकारनं जाहीर केलेल्या यादीमध्ये थरूर यांचं नाव, काँग्रेसच्या यादीमध्ये मात्र थरूर यांच्याऐवजी इतर 4 नावं. शशी थरूर यांच्याकडून मोदींची अनेक वेळेला स्तुती. ऑपरेशन सिंदूर हे नाव निवडल्याबद्दल त्यांनी केलं होतं मोदींचं कौतुक. त्यामुळे थरूर यांचं नाव शिष्टमंडळाच्या यादीमधून वगळल्याची चर्चा. दहशतवादी संबंधांवरून जम्मू काश्मीरमध्ये पोलीस, सीआरपीएफ आणि SIAची संयुक्त छापेमारी. गंदरबल आणि गुजराबलमध्ये छापेमारी करण्यात आली आहे. दहशतवाद्यांचा स्लीपर सेल मॉड्यूल उघडकीस आलाय. नक्षलवाद्यांचा काश्मीरी फुटीरतावाद्यांशी संपर्क असलेल्या रजाज सिद्दीक प्रकरणाचा तपास आता ATSकडे. प्रकरणाचं वाढलेलं गांभीर्य बघता नागपूर पोलिसांकडून महाराष्ट्र ATSकडे सोपवला तपास. तुळजापूरच्या ड्रग्ज प्रकरणामधील आणखी एका आरोपीला अटक झाली आहे. माजी पंचायत समिती उपसभापती शरद जमदाडे याला कामठा या त्याच्या मूळ गावामधून अटक. तुळजाभवानीच्या मंदिरामधील निशुल्क VIP दर्शन सेवा बंद. दर्शन पास घोटाळ्याच्या आरोपानंतर निर्णय. लवकरच नवं धोरण जाहीर होणार. अंदमान निकोबारमधील सेल्युलर जेलच्या परिसरामध्ये सावरकरांचं स्मारक उभारण्यासाठी राज्य सरकारच्या हालचाली. सांस्कृतिक कार्यमंत्री शेलार यांनी घेतली अंदमान निकोबारच्या मुख्य सचिवांची भेट. नागपूरमधल्या एका नामांकित शाळेमध्ये विशिष्ट धर्माच्या विद्यार्थ्यांना प्रवेश नाकारल्याचा आरोप आहे. शाळेचे सचिव आणि एका शिक्षिकेच्या विरोधात गुन्हा दाखल. मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरती वेग मर्यादेचं उल्लंघन केल्याबद्दल ST वाहन चालकांवरती कारवाई करण्यात आली आहे. तर दंड वसुलीमध्ये शिथिलता देण्याची महाराष्ट्र ST कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बर्गे यांनी मागणी केली आहे. हार्बर मार्गावरती रविवारी वडाळा ते मानखुर्दच्या दरम्यान अप आणि डाऊन या मार्गावरती मेगा ब्लॉक असेल. सकाळी 11 ते संध्याकाळी 4 वाजेपर्यंत ब्लॉक आहे. पश्चिम रेल्वेवरती आज रात्रकालीन ब्लॉक आहे. वसई रोड ते भाईंदरच्या दरम्यान मध्यरात्री 12:30 ते रविवारी पहाटे 4 वाजेपर्यंत ब्लॉक आहे. मध्य रेल्वेच्या ठाणे आणि कल्याण स्थानकाच्या दरम्यान अप आणि डाऊन जलद मार्गावरती उद्या मेगा ब्लॉक. सकाळी 10:40 पासून दुपारी 3:40 ब्लॉक आहे. ठाण्यामधल्या नितीन कंपनी उड्डाणपुलावरील वाहतूक 25 मे पर्यंत रात्री 11 ते पहाटे 5 वाजेपर्यंत बंद राहील. मेट्रो स्थानकाच्या छत उभारणीच्या कामांमुळे वाहतूक पोलिसांचा निर्णय. KBCमध्ये ऑडिशन देण्यासाठी मुंबईच्या कांदिवलीमधल्या पवार शाळेमध्ये 100 पेक्षा जास्त लोक पोहोचल्यानं कार्यक्रम रद्द. मात्र KBCकडून कार्यक्रम रद्द झाल्याचा कोणताही निरोप न आल्यामुळे लोकांमध्ये गोंधळ. केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी एका प्रवासाच्या दरम्यान गाड्यांचा ताफा थांबवून काकडीची खरेदी केली आहे. त्याचे रोख पैसेही दिले. त्यावेळेला त्यांनी काकडी विक्रेत्या शेतकऱ्यासोबत गप्पा मारल्या. आज मुंबईसह ठाणे, पालघरमधल्या काही भागामध्ये पावसाच्या हलक्या सरी बरसत आहेत. तर पुढील 3 दिवस ढगाळ वातावरण राहणार असल्याचा अंदाज आहे. नागपूरमधील मुख्यमंत्री सचिवालयामध्ये फडणवीस घेणार जनता दरबार. लोकांच्या समस्या तात्काळ मार्गी लागाव्या यासाठी विविध विभागाचे अधिकारी सुद्धा उपस्थित. गर्दी बघता मोठा पोलीस बंदोबस्त. पुण्यामधल्या अप्पर इंदिरानगर परिसरामध्ये कोयता गँगचा हैदोस. टोळक्यांकडून कोयते नाचवत गाड्यांची तोडफोड. पुण्यामधल्या ISIS मॉड्यूलच्या प्रकरणी NIAची मोठी कारवाई. 2 आरोपींना इंडोनेशियामधून अटक करून भारतामध्ये आणलं. लियाकत खान आणि अब्दुल फय्याज शेख अशी या दोघांची नावं आहेत. भिवंडीमधील मुंबई-नाशिक महामार्गाजवळच्या पेट्रोल पंपाजवळ मिनी बसला आग लागली. या आगीमध्ये संपूर्ण बस जळून खाक झाली. वाशिममधल्या शिरपूर जैन बसस्थानक परिसरामध्ये घराला आग लागली. या घरामध्ये कोणीही राहत नसल्यामुळे जीवितहानी झालेली नाहीये. मात्र दुकानांचं सुद्धा मोठं नुकसान झालंय. अंमली पदार्थ विकणाऱ्या 2 ड्रग्ज तस्करांना वांद्रे पूर्व परिसरामधून अटक करण्यात आली. आरोपींमध्ये एक जण नायजेरियन नागरिक आहे. आरोपीकडून 41 लाख रुपयांचं कोकेन हस्तगत करण्यात आलंय. खेरवाडी पोलिसांची कारवाई. गृहमंत्री अमित शहा यांच्याकडून दिल्लीमध्ये मल्टी एजन्सी सेंटरचं उद्घाटन. देशाच्या गुप्तचर यंत्रणेला बळकटी देण्यासाठी विशेष केंद्र.
इंडिया आघाडी सध्या केवळ कागदावरच दिसतीये, मात्र त्याचं भविष्य उज्ज्वल दिसत नाहीये. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी चिदंबरम यांचं मत. बिहार निवडणुकीच्या तोंडावरती मत व्यक्त केल्यामुळे भुवया उंचावल्या. अयोध्येमध्ये राम दरबार सोहळ्याच्या कामांना वेग आलाय. 5 जूनला परकोटाच्या विविध मंदिरांमध्ये आणि राम मंदिराच्या पहिल्या मजल्यावरती राम दरबाराच्या प्राणप्रतिष्ठेचा कार्यक्रम होणार आहे. लखनौ सुपर जायंट्सचे मालक संजीव गोयंका यांच्याकडून तिरुपती बालाजीला 5 कोटी रुपयांचं सोन्याचं दान. आजपासून IPL पुन्हा एकदा सुरू होतीये. लखनौच्या पॉवर प्लेच्या आशा सध्या पल्लवित झाल्या. 19 वर्षांच्या नंतर राणी मुखर्जी शाहरुख खान सोबत काम करणार आहे. सिद्धार्थ आनंदच्या किंग या चित्रपटामध्ये स्क्रीन शेअर करताना आपल्याला दिसेल. मुंबई इंडियन्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स या संघामध्ये उद्या वानखेडे स्टेडियमवरती सामना होतोय. या सामन्याचं रोहित शर्मा स्टँडचं पहिलं तिकीट MCA कडून दस्तूरखुद्द रोहित शर्मा याला भेट. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.